सध्या राज्यात ना मराठी भाषेचा वाद चालू आहे. म्हणजे मराठी भाषा ही सक्तीनं राबवली जाणार आहे. त्या संदर्भातच आज आपण बोलणार आहोत. म्हणजे उद्याचं मराठीचं नक्की अस्तित्व काय असेल? नक्की सरकारचा उद्देश काय आहे? आणि तो योग्य की अयोग्य यावरतीच आपण बोलायचं आहे. मित्रांनो, आज आपण अशा वळणावर आहोत जिथं सरकारला नियम काढावा लागलाय. का? मराठी बोला. पण माझा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रात मराठी बोलण्याची सक्ती का करावी लागत आहे? अहो, ज्यांना इथे राहून 20 वर्ष झाली, 20-20 वर्ष झाली, त्यांना 2 शब्दाची पण मराठी भाषा का शिकता आली नाही बरं आजपर्यंत? म्हणजे 20 वर्षात जे लोक मराठी शिकले नाहीत त्यांच्याकडून तुम्ही अपेक्षा ठेवताय 2-4 महिन्यात मराठी शिकली पाहिजे. म्हणजे मला तुमचा मुद्दा समजून झालाय. ते शिकतील मराठी. आणि जर त्यांना खरंच तुमची भाषा शिकायचीच असती, म्हणजे मराठी शिकायचीच असती, तर त्यांनी आपली संख्या सांगितली असती का तुम्हाला? आणि माझा मुद्दा इथूनच चालू होतो की ते लोक तुम्हाला संख्या सांगतात की आम्ही 15 लाख आहोत, तुम्ही त्यांना मराठी शिकवायचं बोलताय, मराठीसाठी पॉम्पलेट बनवायचं म्हणताय, त्यांना समजेल अशी जेवढी गरजेची आहे तेवढी तर मराठी आलीच पाहिजे म्हणताय. बरोबर? तुम्ही सगळेच त्यांच्या पद्धतीनं त्यांना जसं सोयीचं पडेल तसं तसं वागायचं चालू आहे तुमचं. याचा अर्थ मराठीवर तुमचं प्रेम किती दिसून येतंय. बरोबर आहे ना? ते संख्या सांगतेत आणि तुम्ही त्यांच्या मागण्या पूर्ण करताय. मराठी भाषा फक्त टॅक्सी रिक्षा इथंपर्यंतच मर्यादित ठेवायची आहे का? मग बस मुंबईपुरता मराठीचा मुद्दा फक्त मुंबईपुरताच ठेवायचा, संपूर्ण महाराष्ट्रभर राबवायचा नाही? आपल्याला मराठी हा मुद्दा नक्की कुणाचं हेच समजून झाले. फक्त मनसे या पक्षांनी फक्त मराठीचा ठेका गाठलाय. फक्त मनसेनंच मराठीसाठी लढायचं असं कुणी सांगितलं? फक्त राज ठाकरेंनीच मराठीबद्दल बोलायचं कुणी सांगितलं? अरे, बाकीच्यांची पण मराठी आहे, संपूर्ण महाराष्ट्राची मराठी आहे. मराठी भाषा ही फक्त मुंबईपुरती मर्यादित नाही आहे, बाकीचे शहरं पण आहेत, ते पण मराठीच आहेत. त्यांचा विचार कोण करेल? लोक म्हणतात मराठी ही केवळ रिक्षा टॅक्सीवाल्यांची भाषा आहे का? मी म्हणतो ही आमची चूक आहे, लय मोठी चूक आहे. अरे, आम्ही मराठीला फक्त रस्त्यावर व्यवहारपुरती मर्यादित ठेवलं का? मग आता तुम्हीच बघा, छत्रपती संभाजीनगर, पुणे, मुंबई, कोल्हापूर, सांगली इथं छोटे छोटे उद्योग नक्की कुणाच्या हातात आहेत ते तुम्ही एकदा बघा. आपण मराठी माणूस ना फक्त साहेबाच्या हाताखाली काम करण्यात किमान जगण्यात धन्यता मानतोय. ही आपली शोकांतिका आहे, लक्षात घ्या. संख्याबळाचं राजकारण काय असतं ते सांगतो. आज त्यांनी तुम्हाला ना आपली संख्या का सांगितली माहिती आहे का? कारण त्यांनी तुम्हाला ताकद दाखवली. का दाखवली हो? कारण त्यांच्याकडे संख्या आहे. कोणी असाच संप करायला तयार होत नाही. तुम्हाला वाटत असेल त्यांनी असाच संप करायची धमकी दिली. अरे, धमकी नाही दिली, त्यांनी त्यांची संख्या सांगितली आणि तीच संख्या दाखवली. लक्षात घ्या, त्यांनी संख्या दाखवली आहे. दुसरं तुम्हाला एक उदाहरणच देऊन सांगतो. पुण्यामध्ये एक कात्रज एक नावाचं एक शहर आहे, त्याला आपण एक गाव समजा. त्या गावात बिहारच्या लोकसंख्या जर वाढली, ती संख्या एवढी झाली की ती त्या गावचा सरपंच स्वतःचा बनवू शकले, तर काय त्या गावाची भाषा मराठी राहील का? अजिबात नाही राहणार. समजा आता त्याला शहरामध्ये बदलून बघा. शहरामध्ये जर त्यांची संख्या वाढली तर नगरसेवक त्यांचा राहील की तुमचा राहील? आणि जर तालुका लेवल इतकी लोकसंख्या वाढली तर आमदार कोणाचा होईल? मराठी आमदार होतील तिथे? मराठी आमदार राहील का? तर कारण का मतदान ज्या आशेनं होतं किंवा मतदान करणारे लोक जे असतील त्यांच्यावरती तिथला तुमचा नगरसेवक तिथला
आमदार ठरत असतो, हे लक्षात घ्या. तिकडून येणार, त्यामुळे आधी काय करा माहिती आहे का, तिकडून येणारे लोंढे थांबवायला शिका, हे आधी लक्षात घ्या. ताकदीचं प्रदर्शन. आज ते संप करण्याची हिंमत का दाखवतायत? कारण त्यांच्याकडे संख्या आहे. 15 लाख लोक जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते सरकारला वाकवू शकतात. मग तुमची ताकद कुठे आहे? मराठी माणसाची ताकद कुठे आहे? मग आता मतपेढ्यांचं राजकारण. आपले नेते मतदानासाठी या लोंढ्यांचं स्वागत करतात. सुरुवातीला त्यांना मदत केली जाते आणि नंतर ते आपला अधिकार समजायला लागतात. तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देऊन सांगतो या संदर्भातच. अश्विनी उपाध्याय यूट्यूबला व्हिडिओ बनवतात. तुम्ही कधीतरी त्यांचा एखादा व्हिडिओ जर तुमच्या माहितीत जर तो व्हिडिओ आला तर बघा. त्यात ते सांगत होते बांगलादेशी घुसपेटी जे बांगलादेशवरून येतात त्यांना भारतात येण्याआधी ना हिंदी बोलायला शिकवली जाते. कुठं जायचं, कुठं राहायचं याचं संपूर्ण ट्रेनिंग दिलं जातं. कुणाला भेटायचं सगळं ट्रेनिंग दिलं जातं. ते लोक येतात, तिथे राहतात, कुणालाच काही समजत नाही. लक्षात घ्या, हे का केलं जातं? डेमोग्राफी चेंज करायला. आणि हे डेमोग्राफी चेंज करायला मदत करतं. आणि हे कुणासाठी धोकादायक आहे? हे देशासाठी धोकादायक आहे. आता यालाच या परिप्रेक्षामध्ये बघून बघा बरं. आता आपले मराठी नेते म्हणतात महाराष्ट्रात त्यांनी इथं यायचं तर मराठी शिकून या. म्हणजे ऐका बघा, विचार करण्याची गोष्ट आहे. म्हणजे त्यांनी बिहारमधनं किंवा UP मधनं येताना ना मराठी शिकून यायचं डायरेक्ट. का तुम्हाला किमान मराठी आलं पाहिजे. महाराष्ट्रात राहायचं तर तुम्हाला किमान मराठी बोलता आलं पाहिजे. म्हणजे तिकडच्या नेत्यांना काही करायची गरजच नाही. तिकडल्या बिहारचा विकास अजिबात झाला नाही पाहिजे, उत्तर प्रदेशचा विकास झाला नाही पाहिजे, UPचा तिकडला विकास करायची काही गरजच नाही. त्यांना फक्त मराठी शाळा काढायच्या आहेत. झालं, सगळं झालं. कारण आपल्या नेत्यांनी सांगितलंच आहे किमान तुम्हाला मराठी आलं पाहिजे. अरे ही कोणती भाषा झाली? म्हणजे त्यांना मराठी आलं तर उद्याच्याला इथे जे मराठी लोक राहतात त्यांच्या जागी त्यांनाच बसवावं लागेल, कारण ते पक्के मराठी होतील मग. बरोबर की नाही? ही कोणती पद्धत आहे? हा पर्याय नसतो, हा पळपुटीपणा म्हणतात. तुम्ही त्या राजनेत्यांना समजवायला पाहिजे की तुम्ही तुमच्या राज्यात काहीतरी विकास करा, की तुमच्या राज्यातली लोक इकडं आली नाही पाहिजेत, निदान कमीत कमी आली पाहिजेत. हे तरी तुम्ही करू शकता. फक्त मराठी शाळा काढल्या की त्यांचं काम होऊन जाईल ना. पण तुम्हाला त्यांचा येणारा लोंढा थांबवावा लागेल, हे लक्षात घ्या. आणि ते येताना जमीन, पाणी, हवा सोबत घेऊन येतात का? नाही ना. त्यामुळं ते इथल्या मराठी माणसावर महागाईचा बोजा पडतो सगळा त्यांच्या येण्यानं. जमिनीचे भाव वाढतात, सगळे भाव वाढतात. जमीन खरेदीवरती सुद्धा कॅपिंग आणावं लागेल, लक्षात घ्या. नाहीतर मराठी भाषेचं सोडा, मराठी माणसाचं अस्तित्व धोक्यात यायला बसले. मराठी माणसाची एकता आणि वास्तव तुम्हाला सांगतो. आता जरा स्वतःकडे बघूया जरा. एक बिहारी जेव्हा मुंबईमध्ये, पुण्यामध्ये येतो ना, तो आपल्या गावातील 10 जणांना सोबत आणतो. तो त्यांना काम देतो, राहण्याची सोय करतो. आम्ही काय करतो? आपल्याला आपला भाऊ किंवा मित्र आपल्यासोबत कामाला आलेला चालत नाही. आपण एकमेकाचे पाय ओढण्यात धन्यता मानतो. मराठी भाषा ही मराठी लोकांच्यामुळे आहे. त्यांना हा विश्वास द्या की मराठी शिकल्यानं तुमची प्रगती थांबू शकत नाही. मराठी शाळांची संख्या वाढवा. तुम्ही तर बंद करत सुटलाय, ही गोष्ट थांबवा. मराठीला ताकद द्या. ही मराठी भाषेतील लोकांच्या ताकदीवरती आहे. ही मराठी भाषा आहे ना, ही मराठी लोकांच्या ताकदीवरती आहे. ते मराठी बोलतात म्हणून मराठीला ताकद आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे मराठी लोकांना ताकद भेटली पाहिजे, असे कामं करा. मराठी शाळा बंद का होत आहेत? कारण आपण आपल्या मुलांना मराठी शाळेत घालायला लाजतोय. भाषा फक्त नेत्यांची जबाबदारी नाही, ती तुमची आणि माझी पण आहे. जर मराठी शाळाच उरल्या नाहीत तर ही भाषा पुढच्या पिढीपर्यंत कशी पोचणार? निष्कर्ष आणि उपाययोजना काय आहे? कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये लोक आपल्या भाषेसाठी का लढतात माहिती आहे का? कारण त्यांच्यात ती एकजूट आहे. आपल्याला कुणाशी वाद घालायचा नाही आहे, पण आपल्याला आपल्या घरात आमच्या मर्जीने नियम असायला पाहिजेत ना. हे ठणकावून सांगायची वेळ आलेली आहे. म्हणजे कसं, एखादा पाहुणा तुमच्या घरी आला, 2 दिवस राहिला
आणि राहिल्यानंतर तो म्हणला, तो म्हणेल तुम्हाला की मी म्हणाल तसंच वागायचं, मी म्हणाल तसंच राहायचं, असं जमेल का? नाही ना. तो पाहुणा आलाय तर त्या पाहुण्यानं आपल्या म्हणण्याप्रमाणे राहायला पाहिजे. आणि जर पटत नसेल तर त्यांनी तिकडे जायचं. हा सरळ 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 हा विषय असतो. मग आता काय करणार तुम्ही? मराठी भाषेसोबत मराठी माणूस कसा आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाला पाहिजे हे बघावं लागेल. व्यावसायिक साखळीचं काय म्हणतात, एकमेकांना साथ द्या, नेत्यांना जाब विचारा. केवळ भाषेचा वापर ना राजकारणासाठी करू नका. मराठी माणसाच्या हक्काचे कायदे बनवा. आता लोंढ्यांवर नियंत्रण कसं आणणार ते तुम्ही बघा. बाहेरून येणाऱ्या लोकसंख्येचं प्रमाण निश्चित केल्याशिवाय हे संकट थांबणार नाही, हे लक्षात घ्या. आज ते 15 लाख आहेत म्हणतात, उद्या ते 1 कोटी म्हणतील. तुम्हाला वाटतं हे नेत्यांची हिंमत होईल त्यांच्या विरोधात एखादा कायदा बनवायची? अरे मतदानासाठी हे विकले जातील, हे लक्षात घ्या. हे मतदानासाठी खुश करण्याच्या नावाखाली हे मराठी माणसाचा बळी घेतील. शेवटी मी इतकंच सांगेन, मराठी ही आपली ताकद आहे, पण ती शक्ती तेव्हाच बनेल जेव्हा आपल्या मनात भाषेबद्दल, आपल्या माणसाबद्दल प्रेम असेल, अभिमान बाळगा. नुसता बाळगून फायदा नाही, पण तो कृतीत पण आणा, हे लक्षात घ्या. हे बघा, आपला वाद हिंदी किंवा मराठी असा नाहीच आहे, किंवा बिहारी किंवा यूपीमधनं आलेला व्यक्ती हा हिंदूच आहे, तो भारतीय आहे, तो कोणत्याही राज्यात जाऊ शकतो, राहू शकतो, खाऊ शकतो, सर्व काही ठीक आहे. पण तुम्ही दुसऱ्याच्या राज्यात येऊन जर ही धमकी देत असाल की आम्ही 15 लाख आहोत, आम्ही आंदोलन करू, आम्हाला मराठी भाषा शिकायची नाही, हा तर निव्वळ मूर्खपणाच म्हणावं लागेल. जर तुम्ही तिथल्या लोकांची मानसिकता, तिथल्या लोकांच्या भावना जर समजून घेऊ शकत नसाल तर ते तुम्हाला का समजून घेतील? आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला आंदोलन करायचं एवढंच पडलंय तर तुम्ही तुमच्या राज्यात करा ना आंदोलन. तिथेच राहा, तिथं आंदोलन करा, तिथं तुमच्या सरकारला जाब विचारा, का विकास झाला नाही, का विकास केला नाही, रस्त्यावर उतरा. तुम्ही तिथं आंदोलन करायचं सोडून तुम्ही इथं आंदोलन करायचं म्हणताय का? तर भाषा शिकावी लागेल. भाषा हा खूप छोटा मुद्दा आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्र सरकारनं भाषा या मुद्द्यावरती, खूप छोट्या मुद्द्यावरती हे जे चालू आहे ना भांडण, हे थांबवायला पाहिजे. आधी लोंढ्यांवरती विचार करायला पाहिजे. आज त्यांनी 15 लाखाची लोकसंख्या सांगितली आणि ते आंदोलन करायचा इशारा देते. जर त्यांची लोकसंख्या 1 कोटी झाली तर तुम्ही काय कराल? तुम्ही आज म्हणताय त्यांना मराठी शिकवलं जाईल. तुम्हाला तुमच्या राज्यातील मराठी मुलांसाठी शाळा चालू ठेवायच्या होत नाहीत, तुम्ही त्यांना मराठी शिकवायचं बोलताय, त्यांच्यासाठी महिना तयार करायचं बोलताय. ह्या कोणत्याने? उद्या आपल्या मराठी लोकांच्या जागेला हे यूपी बिहारवाले जर मराठी बोलून ते तिथं बसले, ह्यानं तुमचा गौरव होणार आहे? याला उपाय नाही म्हणत. त्यांच्या राज्यातील त्यांच्या सरकारला हे सांगावं लागेल की बाबांनो, तुम्ही तिथं विकास करा, तिथली गुन्हेगारी कमी करा. हा जो वाढणारा लोंढा आहे ना तो कमी होईल. हे बघा, यात नुकसान ना मराठी लोकांचं होणार. ते येतील महाराष्ट्रात, ते कानाकोपऱ्यात पसरतील, ते इथं जमिनी खरेदी करतील, जमिनीचे भाव वाढतील, महागाई वाढेल आणि याचा फटका फक्त महाराष्ट्राच्या मराठी लोकांना होईल, हे लक्षात घ्या. बाकी मराठी जनतेने समजून घ्यायचं आहे की त्यांच्या राज्यकर्त्यांच्याकडून त्यांना कोणता निर्णय करून घ्यायचा आहे. हे बघा, तुमच्या राज्य तुमच्या ताब्यात आहे. जर तुम्हाला तुमच्या राज्याची काळजी नसेल तर या जगात तुमची काळजी कोणच नाही करत. फक्त राज ठाकरेंनी मराठीबद्दल बोलून काहीच होणार. तुम्हाला त्यांना साथ पण द्यावी लागेल ना. मराठी म्हणजे कोणताही व्यक्ती जो मराठी भाषेसाठी बोलतोय हा त्याचा व्यक्तिगत मुद्दा नाहीये, तो तुमच्यासाठी बोलतोय. त्याचा हेतू तुम्हाला ताकद देण्याचा आहे, त्याचा हेतू तुम्ही सक्षम बनवण्याचा आहे, त्याचा हेतू फक्त आणि फक्त तुम्हाला शक्तिशाली बनवायचा आहे.
मग ह्यात 7 तुम्हाला पण द्यावे लागेल. हे बघा, आज त्यांनी संख्या सांगितली, उद्याही ते संख्या सांगतील, पण उद्याच्या धोक्यासाठी तुम्हाला आज तयार राहावं लागेल. आणि तुम्ही तुमच्या राज्यकर्त्यांच्याकडून हे करून घ्यायला पाहिजे. महाराष्ट्रात फक्त मराठी नाही, मराठी माणसांच्या हक्काचे कायदे सुद्धा बनायला पाहिजेत. हे लक्षात घ्या. जय हिंद, जय